शेतकरी मित्रांनो, 26 जानेवारीपर्यंत या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार। तर मित्रांनो, 26 जानेवारीपर्यंत राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा हा जमा होणार आहे। तर आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। शेतकरी बांधवांनो, पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले की खात्यात पीक विमा जमा करिता 35.57 लाख प्रकल्प प्रमुख, 1.44 कोटी हेक्टर क्षेत्र, 7.33 कोटी हेक्टर कापूस, 3.14 कोटी हेक्टर सोयाबीन, 2.57 कोटी हेक्टर मूग, 1.57 कोटी हेक्टर मका, 1.36 कोटी हेक्टर मसूर, 1.25 कोटी हेक्टर हरभरा। मुख्यमंत्र्यांनी यादीत असलेल्या पात्र जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगितलेली आहे। या यादीत अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नागपूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे 35 जिल्हे समाविष्ट झालेले आहेत। येथे जिल्ह्यांची यादी आहे। वर दिलेल्या माहितीत आज काय किंवा कोणत्या जिल्ह्यात किंवा गावांसाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे हे तुम्ही पाहिले नसेल। पीक विम्याची संक्षिप्त घोषणा, पीक विम्यासाठी पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ही यादी आपण लवकरात लवकर अपडेट देणार आहोत। धन्यवाद।